राज्यात महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं. एकूण 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, तर 16 जानेवारीला लागणार निकाल. जिल्हा परिषदेच्या निवडणुका 31 जानेवारीच्या आधी घेण्याचा प्रयत्न. निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची घोषणा. 50% पेक्षा कमी आरक्षण असलेल्या 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचं नियोजन सुरू. महापालिका निवडणुकांचा निकाल मतदानाच्या दुसऱ्या दिवशीच लावा, जयंत पाटलांची मागणी. तर निवडणूक आयोग भाजपाला विचारूनच तारखा जाहीर करणार, काँग्रेसचा टोला. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना धक्का. तेजस्वी घोसाळकरांचा भाजपात प्रवेश. मुलाचे कान धरू शकलो असतो, सुनबाईचे नाही, विनोद घोसाळकरांची प्रतिक्रिया. अनाकोंडावर टीका केली तर गांडोळाची अवलाद उत्तर देतात. उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदेना पुन्हा डिवचलं तर तुम्ही आयत्या वेळेवर नागोबा, आशिष शेलारांचं प्रत्युत्तर. मनरेगाचं नाव बदलून होणार विकसित भारत. जी रामजी. मोदी सरकारच्या विधेयकामुळे वाद तापला. योजनेतून महात्मा गांधींचं नाव का हटवताय, काँग्रेसचा सवाल. मुंडवा जमीन घोटाळ्याप्रकरणी दिग्विजय पाटलांची पुण्याच्या बावधन पोलीस ठाण्यामध्ये चौकशी. गुन्हा दाखल झाल्यानंतर 38 दिवसानंतर चौकशीसाठी उपस्थित. इचलकरंजीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण. सांगलीत अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण. अहिल्यादेवींनी महिला सैनिकांची पहिली तुकडी तयार केल्याची मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती.